वाटेल तसे निर्णय घ्यायला सुरुवात झाली की मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो, अनेक प्रश्न जे उपस्थित होतात, हा त्याचा अर्थ आहे. आतापर्यंत अनेक लोक जे आहेत अधिकारी निर्माण झाले, मंत्री मुख्यमंत्री निर्माण सगळे निर्माण झाले. काय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही, म्हणून तो ओबीसी मध्ये घेता येत नाही. हे त्या मंत्र्यांनी ठरवलं, मुख्यमंत्र्यांनी ठरवलं. हा त्यांचा शहाणपणा आहे, चांगुलपणा आहे. आज त्यांनी केलं नाही, त्याच्यामुळे हे प्रश्न आले नव्हते. आता या ज्या प्रश्न मी तर म्हणा ज्या पद्धतीनं दबाव निर्माण झाला आणि दक्षिण मुंबई बंद करण्यात झाली 3-4 दिवस, त्यापोटी जे काही निर्माण झालं त्याला आता हे ऑफशूट्स आता वेगवेगळे निघतील, वेगवेगळ्या त्या गोष्टी आता फुटतील. काय दाखले जे दाखवले त्या मोदी अलीकडे झालेले असं तुमचं म्हणणं आहे? त्या कमिटीच्या दबावामुळे भ्रष्ट मार्गातून झाले असतील किंवा अन्य मार्गात तुम्ही म्हणताय की ह्या दाखल्यांच्या किंवा नोंदींच्या तपासणीसाठी दुसरी कमिटी घ्या, तर ही कितपत पारदर्शक पद्धतीने करत असं वाटतं की तुमची सरकारी यंत्रणा एकूण कशा पद्धतीने काम करते? या संदर्भात तुम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनाला मागणी आहे? आता आमची ही समिती जी आहे ना, ही मंत्रिमंडळ समितीच आहे आणि याचा सगळा रिपोर्ट हा मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि काय आमचं समितीचं म्हणणं आहे ते सुद्धा त्यांच्यासमोर मांडणार. सर, भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं सातत्यानं प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री बोलत असतात. याच भाजपच्या डीएनएला दुखावण्याचं काम भाजप करतात. ते त्यांना विचार, माझ्या मला विचारतोय प्रश्न कुणाला विचारतो बाबा तुम्ही? परंतु ओबीसी तुम्ही सांगता प्रश्न त्यांचा, त्यांना प्रश्न विचारा, मला काय प्रश्न? ओबीसीचं तुम्ही नेतृत्व करताय सर. अरे पण मी ओबीसीचा आहे तर मी ओबीसीचं सांगतोय. आता कुणाला काय वाटतं आणि कोणाला काय वाटतं आणि कुणाचं नुकसान आहे, फायदा आहे, काय आहे, कोण काय म्हणतो ते त्यांना तुम्ही विचारणं, मला काय माहिती आहे. एवढं काय की आमचं नुकसान होत आहे, ओबीसी समाजाचं नुकसान होत आहे, एवढं मी निश्चित म्हणून बोलतो. भटक्या विमुक्ताने ओबीसी समाजाचं मागच्या वेळेला तुम्ही म्हणाला होतं की शरद पवार असेल किंवा अजित पवार असेल यांना या मराठा आरक्षण प्रश्नामध्ये जे ओढलं जात आहे किंवा त्यांना जी घोषणा दिली जात आहेत, नावं ठेवली जात आहेत, तसं करू नये असं तुम्ही मागच्या वेळेला म्हणाला होता. परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र शरद पवारांच्या बद्दल बोलताना असं म्हटलं की ज्यांनी 50 वर्ष आरक्षण रखडवून ठेवलं समाजाचं, त्यांनी आम्हाला सांगू नये की समाजाला आरक्षण कसं द्यावं. मला वाटतं त्यांनी कसं काय रखडून ठेवलं आणि 50 वर्ष ते कुठे काय मुख्यमंत्री होते ते